नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गजानन मोरे आपल्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांना विचारतोय की शिवसेनेला मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये कसा पाठिंबा मिळतोय। साहेब नमस्कार। शिवसेनेला प्रभाग क्रमांक 4 मध्ये कसा पाठिंबा मिळतोय आणि शिवसेनेचा अजेंडा मिरजेच्या प्रभाग क्रमांक 4 तसेच इतर वार्डात चालणार का? शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कार्याचा भरपूर मोठा इफेक्ट ह्या जनतेवर झालेला आहे। सर्वसामान्य जनता ही एकनाथभाई शिंदे यांच्या कार्यावर खुश आहे आणि त्याच्या जोरावर आम्हाला वार्ड क्रमांक 4 मध्ये आमच्या पॅनेलला वाढता पाठिंबा आहे। सर्वसामान्य जनता ही एकनाथ शिंदे आणि आमच्यावर भरपूर प्रेम करते। मला सांगा की असं जरी असलं तरी जे इथले स्टँडिंग आहेत पाठीमागचे उमेदवार त्यांनी प्रभाग क्रमांकाचा 4चा जो विकास केलेला आहे त्याच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित होत आहेत सध्या। आणि या संदर्भात मग आपल्याला प्रभागात फिरताना काही जाणवलं का? असं लोकांकडून काही म्हणजे प्रतिक्रिया आल्या का? भरपूर आलेले आहेत। रस्ते नाही आहेत, गटार नाही आहेत, लाईट सिस्टीम नाही आहेत, स्ट्रीट लाईट बऱ्याच ठिकाणी नाही आहेत। गुंटेवारी प्रमाण तिथं जो गुंटेवारी भाग आहे 4 नंबरमध्ये तिथं रस्त्याचे अजिबात पूर्ण दुरुस्त झालेले आहे। अरुंद रस्ते आहेत, पार्किंगची सोय नाही आहे आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, असे बरेचसे प्रश्न आहेत। वार्ड नंबर 4 मध्ये जो विस्तारित भाग आहे जसं की अमननगर आहे, इंदिरानगर आहे, दत्त कॉलनी आहे, जे दुसरे किंवा टाकळी रोडचा जो विस्तारित गुंठेवारीचा प्रश्न आहे तिथले प्रश्न सुटलेत किंवा काय झाले असं वाटतंय? नाही सुटलेले नाही। नागरिक अजून वैतागलेत या नगरसेवकांना। नगरसेवक तिथं जात नाही, निवडून आले की 5 वर्षांमध्ये तिथं एक फेरी त्यांची झालेली नाही। त्यांचे आत्ता आमच्या समोर त्यांनी भरपूर प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नाचे निरसन आम्ही आमचे पॅनल करत आहे। म्हणजे शिवसेनेला इथं चांगलं मताधिक्य मिळेल किंवा इथले उमेदवार विजयी होतील असं आता कसा पाठिंबा आहे? 101% आमचं पॅनल निवडून येणार शिवसेनेचं, त्यात काय शंका नाही। म्हणजे शिवसेनेचं पॅनेल इथं निवडून येईल, इथं मतदारांचा आम्हाला चांगला सपोर्ट आहे असं आता गजानन मोरे म्हणाले। आता आपल्याबरोबर शुभांगीताई रुईकर आहेत। आज आपण त्यांना विचारतोय की नेमकं महिलांच्यासाठी या वार्डामध्ये काय काम झालं आहे का? महिलांच्याकडून कसा सूर उमटतोय? त्यांना अजून विकासाची जी अपेक्षा आहे ती तिथं पूर्ण झाली आहे का? ताई नमस्ते। मला सांगा की ज्या महिला आता तुम्हाला भेटत आहेत प्रचारादरम्यान त्यांच्याकडून कशा प्रतिक्रिया येत आहेत? जे पाठीमागचे काही कामं झाली असतील त्याच्या संदर्भात सुद्धा, आणि शिवसेनेला कसा पाठिंबा मिळतोय महिलांच्याकडून? आता जर बघायला गेलं प्रभागात आम्ही फिरत असताना विस्तारित भाग असू दे किंवा ब्राह्मणपुरी सारखा एरिया असू दे, महिला असुरक्षित आहेत। महिलांना आता तसं बघायला गेलं तर आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे। परत लहान मुलींच्या सुरक्षिततेचा पण सुरक्षिततेसाठी पण खरं तर CCTV कॅमेरे चौकात बसवायला हवे होते, पण तसं झालं नाही। गेले 7 वर्षात महिला असं म्हणतात की रस्त्यावरून जाताना लूटमार हे प्रकार भयानक। ब्राह्मणपुरी सारखा एरिया हा सेफ एरिया मानला जातो, पण ब्राह्मणपुरीतल्या पण महिला खरं तर आता असुरक्षित आहेत। त्यासाठी खरं तर मला वाटतं की पहिल्यांदा महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे, त्यासाठी CCTV कॅमेरे वगैरे बसवायला पाहिजे होते, ते बसवले नाहीत। आणि आता तसं सांगायला गेलं तर रस्ता असू दे, ड्रेनेज असू दे किंवा पार्किंगची तर फार मोठी समस्या आहे। पार्किंगची ब्राह्मणपुरीत मध्ये बायका ज्यावेळी भाजी आणायला जातात त्यावेळी गाडी लावायचा कुठं हा प्रश्न असतो, त्यामुळे पार्किंगची खूप मोठी, आणि नळाचे पाणीही व्यवस्थित येत नाही, पाणी पुरवठा स्वच्छ व मुबलक नाही, त्यामुळे इथल्या महिलांच्या बऱ्याच तक्रारी आहेत आणि त्या सोडवण्यासाठीच आम्ही तिन्ही उमेदवार शिवसेनेकडून उभे आहोत। आणि आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे लाडकी बहिणीची ही जी योजना काढलेली आहे त्यामुळे सर्व महिला खुश आहेत आणि महिलांचं सक्षमीकरण झालेलं, अगदी तळागाळातल्या महिलांना सुद्धा बँकेचे व्यवहार कळू लागले आहेत आणि महिलांच्या मध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे। म्हणजे महिला मुख्य प्रवाहात आल्यात आणि त्या सक्षम होत आहेत। त्या कुणामुळे होत आहेत? ते फक्त शिवसेना आणि आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्वांचे संवेदनशील लाडके भाऊ म्हणले तर चालतील, एकनाथ शिंदे, त्यांना खूप प्रतिसाद आहे। महिला आता ठामपणे आम्हाला सांगतात की आम्ही मत देणार ते आमच्या भावाला, त्यामुळे मला असा कॉन्फिडन्स आहे की ही फक्त आम्ही निवडणूक लढवत नाही तर जिंकून पण येणार तिन्ही उमेदवार। फक्त मला असं सांगायचं आहे की कोणत्याही आमिषाला न बळी पडता नागरिकांनी फक्त एक प्रामाणिक माणूस
काम करणारा माणूस महानगरपालिकेत जावा व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात ही माझी इच्छा आहे. म्हणजे प्रतिसाद द्यावा आणि प्रचंड बहुमताने धनुष्यबाण या चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि हा कॉन्फिडन्स पण आहे की तिन्ही उमेदवारही निवडून येतील आमच्या. म्हणजे आमचे तिन्ही उमेदवार सक्षम आहेत, ते इथं निवडून येतील. मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना आणली ती योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे. मात्र त्यांनी फार एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की ब्राह्मणपुरीसारख्या एका चांगल्या एरियामध्ये सुद्धा इथं CCTVची आवश्यकता आहे. महिला कितपत सुरक्षित आहेत हे आपण दैनंदिन जीवनात बघतो. मात्र कुठंतरी इथं पार्किंगची व्यवस्था असेल, महिलांची सुरक्षा असेल, या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र शिवसेना जर यांच्या पाठीशी असेल तर आणखीन भक्कम बळ या येथील जे मतदार आहेत त्यांना येणार आहे आणि महिला मतदार सुरक्षित होणार आहेत असं आता शुभांगी रुईकर यांनी सांगितलेलं आहे. मुग्धा माधव गाडगीळ या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. आपण त्यांना विचारतोय की शिवसेनेला इथं कसा पाठिंबा मिळतो आहे आणि महिलांच्या जागृती संदर्भात शिवसेना नेमकं काय करणार आहे. ते नमस्ते, की आपणाला या प्रभाग क्रमांक 4 मध्ये फिरताना शिवसेनेला कसा रिस्पॉन्स मिळतोय. नमस्ते, मी मुग्धा माधव गाडगीळ सर्वसाधारण महिला ब गटातून उभी आहे. ह्या भागामध्ये महिलांचे म्हणजे प्रश्न सोडवणं महिलांचाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिवसेना शिंदे गटाला. शिंदे साहेबांचं खूप मोठं काम आहे आणि आम्हालाही या भागामध्ये खूप महिलांसाठी कामं करायची आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठीच आम्हालाही काम करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी तशा केलेलं आहे काम. त्याप्रमाणे आम्हाला या भागामध्येही खूप तसं काम करायचं आहे. लहान मुलांना, वृद्धांना सुद्धा आम्हाला संरक्षण द्यायचं आहे. काही वेळेला त्यांनाही त्रास होतो रस्त्यावरनं येणे जाण्यासाठी. आणि महिलांचा लाडकी बहिणीमुळे खूप मोठा प्रतिसाद आहे आमच्या शिंदे साहेबांना आणि त्यांचाही आम्हालाही खूप प्रतिसाद आहे की तुम्ही काम करा आमच्यासाठी. आम्ही त्यांच्यासाठी कामही करत आहे. त्यांच्या बचत गटासाठी काम करण्यासाठी सुद्धा इच्छा आहे आमची आणि आम्ही ती खूप प्रयत्न करून करणार आहेत. मला सांगा की वॉर्ड नंबर 4चा जो काही विस्तारित भाग आहे, काही जे प्रश्न आहेत, जसं की वॉर्ड नंबर 4 मध्ये म्हणजे आपण 5-10 वर्षापूर्वी जे पाहिलंय तसंच आपण आता बघतोय. डेव्हलपमेंट काय झालंय का वॉर्ड नंबर 4? डेव्हलपमेंट खूप झालेली नाही आहे, पण आहे ती खूप कमी आहे. त्या मानाने नागरिक संतुष्ट नाही आहेत, अजिबात संतुष्ट नाही आहेत. त्याच्याबद्दल आम्ही खूप प्रयत्न करू आणि नंतर त्यांचा पाठपुरावाही करून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार, जरूर करणार आम्ही. त्यासाठी रस्ते वगैरे सुद्धा चांगले करायचे आहेत, पाण्याची सोय व्यवस्थित करायची आहे, महिलांसाठी स्वच्छतागृह उभं करायचे आहेत आम्हाला, लहान मुलांनाही नाना नारी पार्क म्हणा किंवा सगळ्यांसाठी सोय करायची आहे की जिथं जागा आता कुठेही गावात बाग बघायला मिळत नाहीये, त्या बागेसाठी सुद्धा आम्हाला प्रयत्न करायचे आहेत भरपूर. अगदी महिला ह्या शिवसेनेच्या जर आपल्या जागा निवडून आल्या तर महिला सुरक्षित होतील असं वाटतं का? हो, नक्की नक्की. आम्ही त्यासाठी खरंच प्रयत्न करणार आहोत की महिलांनी भयमुक्त गावामध्ये फिरणं महत्वाचं आहे, खूप जरुरी आहे. रात्रीच्या वेळी खूप घाबरल्यासारखं होतं महिलांना, एकटं जाणं भय होतंही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. लेडीज गाडी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे, पोलिसांच्या मार्फत करू आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी काम. अगदी नक्की करू. म्हणजे कुठेतरी महिला भयमुक्त वातावरणातून बाहेर येण्यासाठी शिवसेनेला जर पाठिंबा दिला, शिवसेना शिंदे गटाला जर पाठिंबा दिला तर कुठेतरी महिला भयमुक्त होतील. इथं महिलांच्या बेसिक प्रश्नांच्या पासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जे काही विकास कामं झाली ती तोकडी झाली, मात्र शिवसेना जर इथं निवडून आली तर तो विकास संपूर्ण होईल असं आता मुग्धा माधव गाडगीळ म्हणालेत. मला सांगा की शिवसेनाचा अजेंडा या प्रभागामध्ये वॉर्ड नंबर 4 मध्ये काय आहे, अजेंडा काय आहे, नेमका विजन काय आहे शिवसेनेचं? शिवसेनेचं विजन असं आहे की आता मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत. अमृत योजना सुरू झाली, 75,000 कोटी रुपये खर्च केले, पण अमृत योजना सुरू व्हायच्या अगोदर पाणी 2 वेळा येत होतं. आता अमृत योजना एवढा जर खर्च केला असेल तर पाणी एकदाच का आणि ते कमी प्रेशरनं का? त्यामुळे आम्ही निवडून आल्यानंतर या सर्व नागरिकांना 2 वेळेला पाणी कसं मिळेल याची आम्ही पूर्तता करू. दुसरी गोष्ट, रस्ते एकमेकावर थर पडायला लागलेत, लोकांची उमरे खाली आणि रस्ते वर वाढलेत, लोकांच्या घरात पावसाळ्याचं पाणी जायला लागले. ड्रेनेजची व्यवस्था नादुरुस्त असल्यामुळे ती चोकअप झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाते. त्यामुळे रस्ते उकरून आम्ही करू. ड्रेनेजच्या पायपाच्या आता 6 इंचाच्या आहेत त्या आम्ही 12 इंचाच्या करू. ज्या ठिकाणी 12 इंचाच्या आहेत तिथं 18 इंचाच्या करू. या सगळ्या सोयी, मूलभूत सुविधा करू आणि महिलांनीच महिलांची सुरक्षा करावी यासाठी आम्ही रुईकर आणि गाडगीळ यांनी महिला उभं केलेले आहेत आणि त्यांच्या मागे एक सक्षम पुरुष असावा म्हणून गजानन धोंडीराम मोरे यांना आम्ही नेमलेलं आहे. हे 3 जर नगरसेवक आपल्या महापालिकेत जर गेले तर अभिमानानं नेटानं शिवसेनेचं काम करतील
आणि त्याला शिवसेनेचा भरपूर भरघोस पाठिंबा असेल आणि या वार्ड क्रमांक 4 मधल्या सर्व कामं करायसाठी आम्ही या सर्व नागरिकांचे कटिबद्ध राहू. मला सांगा, गेल्या 5 ते 10 वर्षापासून आपण जे डेव्हलपमेंट बघतोय वार्ड नंबर 4 मधलं, ते आहे तसंच आहे का त्याच्यामध्ये फार डेव्हलपमेंट होऊन काहीतरी प्रश्न सुटलेले आहेत असं वाटतं तुम्हाला? एक 15 पैसे सुद्धा डेव्हलपमेंट नवीन झालेली नाही. 95 ते 85% डेव्हलपमेंट तशीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी येण्याची ऑर्डर दिली जाते, प्लॉट दिला जातो, परंतु सोयी करत नाहीत. ब्राह्मणपुरीमध्ये जागा 2000 स्क्वेअर फूट 3000, पूर्वी तिथं 10 माणसं राहत होती. आता तिथं 6 मजले अपार्टमेंट होते, 36 फ्लॅट होतात तिथं. 36x5 गेले की त्यांची ड्रेनेजची व्यवस्था होत नाही. त्यामुळे अपार्टमेंट झालेलं सुंदर दिसतं, पण पुढच्या ज्या सुविधा आहेत त्या मिळत नाहीत. त्यामुळे त्या सुविधा काहीच झालेल्या नाहीत, त्या आम्ही करायसाठी कटिबद्ध राहू. कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरोत्थानासाठी असेल त्यावेळेला जो फंड दिला, पण त्या फंडचा व्यवस्थित वापर झाला नाही अशी नागरिकांची ओरड आहे. मग ते फंड इथून पुढे क्रिएट होतील का आणि शिवसेना ती कामं करतील का? म्हणजे इथून आपण जर निवडून आलात तर. नगरविकास खाते हे आमच्या सध्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे. आम्ही एवढी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो की इतर नगरसेवकांच्या पेक्षाही दुप्पट फंड आम्ही नगरविकास खात्याकडनं इथं आणू आणि उत्तमरित्या मिरज कसं चांगलं स्वच्छ सुंदर होईल याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे कुठंतरी वरिष्ठ पातळीवरून ज्या योजना येतात, जे फंड येतात, 75 कोटी रुपयांच्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा इथं प्रलंबित आहेत. पाणी अगोदर 2 वेळेला येत होतं, आता पाणी एकदा येत आहे. मात्र कुठंतरी शिवसेनेला इथं जर निवडून दिलं, मागणी मुक्त प्रभाग अशा दिशेनं आम्ही वाटचाल करू असं आता माधव गाडगीळ म्हणायला लागलेले आहेत.